बरं केदार, प्लीज फील कम्फर्टेबल. स्वतःचं घर आहे असं समज. काही लागलं तर मला सांग. आणि दया काका आहेतच खातिरदारी करायला. नाही तुम्ही काळजी करू नका. असं पण काका जेवल्याशिवाय काही सोडणार नाहीच आहेत मला. अरे सोडणार नाहीच मी मग. त्यामुळे थोडा वेळ आहे मी इथे. थँक्यू ताई. ताई बोलला का? नाही म्हणजे तू मॅम म्हणतोस ना. सॉरी ते असं अचानक निघालं म्हणजे सॉरी. नाही नाही इट्स ॲब्सोल्युटली ओके. असं ऑकवर्ड वाटायची गरज नाहीये. ऍक्च्युली युवराज म्हणतो ना ताई, पण तू म्हणालास तरी चालेल. काही हरकत नाहीये. आणि आहे अरे ती ताईच आहे तुझी. मग म्हण ताई म्हटलं कसं थोडंसं आपलं वाटतं. म्हणतो ताई म्हण. तुला चालेल ना पण. हा म्हणजे मॅडम म्हणजे ताईंना काही हरकत नसेल तर. अजिबात हरकत नाहीये. मला आवडेल. दया काका तुम्ही इराला बघितलं का? कुठे दिसत नाहीये. अरे असेल इथेच कुठेतरी असेल ना. मुलांसोबत खेळत असेल. कुठे जाईल ती? नाही ते ऍक्च्युली गेस्ट थांबलेत ना तिला भेटायला म्हणून. पण इट्स ओके. तुम्ही तुमच्या गप्पा कंटिन्यू करा. खूप पेंडिंग असतील ना. मी आले इराला शोधून आले. पण बघ. हा इट्स ओके इट्स ओके. फील कम्फर्टेबल केदार. हो. आणि तू आश्रमात माझ्या मुलीला वाचवलंस. तिच्या बर्थडेसाठी इतकं सुंदर डेकोरेशन केलंस त्याबद्दल आयुष्यभर मी तुझी ऋणी राहीन. पण आज जे तू केलंयस ना तारिणी, त्यासाठी मी तुला आयुष्यात कधी माफ करणार नाही. यापुढे माझ्या किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाही. स्टे अवे फ्रॉम माय पर्सनल लाईफ. सॉरी. तू किती सॉरी म्हणालीस तरी या चुकीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तुझ्या चांगल्या गोष्टी केल्यात ना त्याच्यामुळे तू आता इकडे आहेस. नाहीतर शेखर बरोबर तुला या घराबाहेर काढलं असतं. निशिताचं केळवण आहे ना, त्यानंतर तुझ्या घरी जायचं. यापुढे या घरात पाऊलही टिकवायचं नाही. तुझा माझ्याशी, इराशी किंवा खांडेकर कुटुंबातल्या कोणाशीही काहीही संबंध नाही. तुझा चेहरा सुद्धा पुन्हा मला दाखवायचा नाही. मला नव्हतं माहिती हे सगळं असं आहे. खूप प्रेम आहे माझं कौशिकीवर. खूप. पण तो एक दिवस आणि आम्हा तिघांचं आयुष्यच बदलून गेलं. तुला सांगतो आयुष्यात मागे जाऊन जर एखादी चूक व्यवस्थित करायची असेल ना, तसं जर एक चान्स मिळाला ना, तर मी त्या दिवशी माझ्याकडून झालेली चूक सुधारेन आणि परत माझं कुटुंब, माझं प्रेम मिळवेन. तसं जर झालं असतं तर सगळं जग सुखात असलं असतं ना. हा मला मान्य आपण मागे जाऊन या गोष्टी सुधारू शकत नाही, पण या चुकांमुळे होणारे परिणाम तर आपण सुधारू शकतो ना. ही चूक सुधारावी यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो ना. निदान तशी आशा तर ठेवू शकतो सर. ठेवू शकतो ना. डोंट वरी. सगळं छान होईल. सगळं. तुमचं कुटुंब परत एकदा एकत्र येईल सर. प्लीज तुम्ही अशी होप सोडू नका. थँक्स. तुला युवराजच्या रूममध्ये जायचं होतं ना. हा कोण? एक बा ज्याला आपल्या मुलीला भेटताच येत नाही, आणि एक बा जो आपल्या मुलापासून कायम लांब राहिलाय.
एक बाप येतो ज्याला आपल्या मुलीला भेटायचंय, तिच्या सोबत राहायचंय, तिचे लाड करायचंय, तिला जवळ घ्यायचंय, पण त्याला ह्यातलं काहीच करता येत नाही. इराचे बाबा आहेत ते. केदार, मी तुला प्रॉमिस केलंय, जोपर्यंत तुझ्या बाबांना मी भेटून देत नाही तोपर्यंत मी तुझ्या सोबत असणार आहे कायम. आज माझ्या समोर आणखीन एक मिशन आलंय. इराच्या बाबांना इराला भेटून द्यायचं. इराला तिच्या बाबांची किती गरज आहे ना, हे मी स्वतःहून पाहिलंय. माणसाची एक चूक त्याचं अख्खं आयुष्य बदलू शकते, ह्याचं जिवंत उदाहरण आहे. बॉस, आय कॅन अंडरस्टँड. तुला कोणाचंही दुःख नाही बघवत, पण आत्ता या मुमेंटला ना आपल्याला युवराजच्या विरोधात प्रूफ गोळा करणं गरजेचं आहे. माहिती आहे मला. काळजी करू नकोस केदार, उद्या तेही काम होईल. काहीही झालं तरी निशीला मी युवराजच्या जाळ्यात अडकू देणार नाही.